हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली 5 वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे. जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा. पण शिंदेच्या बाबतीत तसं दिसत नाहीये किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही. ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेतले जातात. यालाच प्रतारणा म्हणतात. मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात आहे. किंवा पैशाच्या ताकदीवर, भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या बळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात. तर त्याने हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाही, त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबलेली असली तरी भाजप हायकमांडनं सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका, दावा सुरू नका महापौर पदावरचा. माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारही नाही. पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो. तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे. मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे, त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स. तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत. त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे. घटस्थापनेचा दिवस आहे, सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊनच घटस्थापन करतील कोकण भवनला. पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे. तुमचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत परिस्थिती गेली. असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीने काही होईल याची कल्पना होती का? कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीने वर्तन करतायत. एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? नगरसेवकाचा काय गुण बसला? एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना. मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का? कोणालाच काहीच कल्पना नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? शिंदेच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स केलं तर आता भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी फरमान काढलंय 10 दिवस मुंबई सोडून जायचं नाही. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लँडमध्ये कैदखान्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. जे ताज लँडसेंटच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून.
तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय. मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत.